नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे वर्षाचा पहिला दिवस आणि आज आहे रेसिपी स्पेशल. स्पेशल का म्हणते? सगळ्यांच्या घरी होतच असेल, पण हल्ली ना ताजं ताजं खायचं किंवा मोजकंच अन्न करायचं या नादामध्ये कधी भाकरी अशी शिल्लक राहतच नाही. तर काल पार्टी असल्यामुळे भाकऱ्या जरा जास्त झाल्या होत्या आणि त्यातल्या काही शिल्लकसुद्धा होत्या. तर खूप दिवसापासून फोडणीची भाकरी खायची इच्छा होतीच, तर आजही अशी पूर्ण झाली. तर भाकरीचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये घालून घेतले. हातानेसुद्धा बारीक करू शकतो आपण, पण हवी तशी बारीक होत नाही, त्याच्यामुळे मिक्सरमध्ये पल्स मोडला लावून भाकरी बारीक करून घ्यायची आहे. अशा प्रकारे भाकरी बारीक केली की चुरा व्यवस्थित होतो ना, मसाला त्याच्यामुळे सगळ्या भाकरीला व्यवस्थित लागतो आणि चवीला हा भाकरीचा चिवडा किंवा फोडणीची भाकरी अतिशय अप्रतिम लागते. तर आज जी मी रेसिपी दाखवते ही अगदी सिंपलवाली रेसिपी आहे. म्हणजे मी त्याच्यामध्ये काही जास्त साहित्य वगैरे वापरणार नाही आहे. अगदी बेसिक पण चविष्ट अशी ही रेसिपी मी आज तुम्हाला दाखवते. तर या प्रकारे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर काही जाडभरडं राहिलं असेल तर हातानेच बारीक करून घेतलेली चालते. आता पुढच्या कृतीसाठी एका कढईमध्ये मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. तर तेल जास्त लागत नाही या रेसिपीसाठी, बेतानच घ्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी तडतडवून घ्यायची. मोहरी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित फुलून द्यायचं आहे. या ठिकाणी मी हिरवी मिरचीसुद्धा एक वापरते आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही जास्त वापरू शकता किंवा स्किप केली तरीसुद्धा चालेल. कढीपत्ता घालून घेते आहे. कढीपत्त्यामुळे याला चव खूप छान येते. तर कढीपत्ता वगैरे व्यवस्थित तेलामध्ये तरसून झालं की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा अगदी मंद आचेवरती व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही. या ठिकाणी मी थोडीशी साखर घालून घेते आहे, कारण या फोडणीच्या भाकरीमध्ये अशा प्रकारे साखर वगैरे घातली ना की चव जरा छान लागते. साखर आणि परतून व्यवस्थित झालं, विरघळते लगेच ती, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि या ठिकाणी मी उंची तिखट वापरलं आहे आणि 2 छोटे चमचे कांदा लसूण मसालासुद्धा वापरते. तर याच्यामुळे तिखटपणा पण व्यवस्थित येतो आणि साखर टाकले त्याच्यामुळे बॅलन्स होऊन जातं चवीचं जे काही आहे ते. आता इथे आपण जी भाकरीचा चुरा करून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. भाकरी करताना मीठ टाकलं असेल तर मीठ जरा बेतानच वापरा, नाहीतर आपल्या चवीप्रमाणे आपण मीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. तर भाकरी अगदी उकळीच्या पाण्यात वगैरे करून घेतली तरीसुद्धा थोडीशी कडक होतेच, त्यामुळे पाण्याचा थोडासा हबका मारायचा आणि भाकरीला एखादी वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून व्यवस्थित. अशा प्रकारे केलं की भाकरी मऊसूत पण लागते, सर्व मसाले याच्यामध्ये मुरले जातात. आता या ठिकाणी मी कोथिंबीर घालायची विसरली आहे, पण तुम्ही कोथिंबीर नक्की घाला आणि थोडासा लिंबाचा रस तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी थोडासा पिळून घातला तरीसुद्धा चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे तळलेला कांदा होता म्हणून मी तो घालून घेते आहे. तुम्ही याच्याऐवजी तळलेले शेंगदाणे किंवा फोडणीमध्ये लसूण थोडी तळल्यासारखी करून घातली तरी या भाकरीची चव खूप छान लागते. आणि खायची कशाबरोबर? तर मस्त थंडगार दही, दह्यामध्ये साखर घालून किंवा जिरेपूड आणि मीठ घालून खूप छान चव येते या भाकरीला. तर अशा प्रकारे फोडणीची भाकरी किंवा भाकरीचा चिवडा कधी केला नसेल तर नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.